समाजासाठी कार्य करणे हे एक व्रत आहे असे रामदासजी मानायचे। याच भावनेतून त्यांनी निस्वार्थ व समर्पित भावनेतून संघटनेचे कार्य केले। त्यांचे कार्य, त्यांचा त्याग युवा कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहे। अशा एका कार्यकर्त्याला गमावणे हे संघटनेचं खूप मोठं नुकसान आहे। या शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माजी आमदार रामदास आंबटकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। भारतीय जनता पक्षाच्या वतीने BR मुंडले शाळेच्या सभागृहात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीत आंबेकर, भाजपाचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घोळे व स्वर्गीय रामदास आंबटकर यांच्या पत्नी प्राचार्या गीता, मुलगा अजिंक्य व मुलगी वैदेही व्यासपीठावर उपस्थित होते। नितीन गडकरी म्हणाले, एक उत्तम कार्यकर्ता म्हणून रामदास आंबटकर यांचे जीवन सर्वांना परिचित आहे। त्यांची जडणघडण होण्यात त्यांच्या कुटुंबाचे योगदान मोठे आहे। मी भाजपाचे विदर्भाचे काम करीत असताना रामदासजी एक उत्तम संघटक होते। त्यांच्या कार्यामुळे आपल्यासह अनेक कार्यकर्ते प्रभावित झाले। त्यांचे कार्य पारदर्शी होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणारे घरच्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यात अनेक प्रकारची अडचणी येत होत्या आणि तो काळही आपल्याला प्रतिकूल, परंतु त्या काळामध्येही आनंदाने रात्रंदिवस विदर्भातल्या कानाकोपऱ्यात जाऊन रामदासने सातत्याने प्रवास केला आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढावं याकरता प्रयत्न करत होते। या सगळ्या करत असताना ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं कार्य करत असताना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघातून रामदासजीची त्या काळामध्ये आम्ही त्यांना उमेदवार करायचं ठरवलं। त्यावेळी या निवडणुकीला खूप खर्च यायचा आणि स्वाभाविकपणे असा व्हायचा की खर्च करणारा जो कोणी व्यक्ती असेल तर त्याला तिकीट दिलं। त्यावेळी मी आग्रहाने भूमिका घेतली की नाही, आपण सगळेजण भीक मागू, जिथे आहे तिथे मदत करू, काय कार्य करू, पण आपला कार्यकर्ता जो आहे निस्पृह, निस्वार्थी आणि कर्मठ कार्यकर्ता आहे तो आपला आमदार झाला पाहिजे। आपण पैशाकडे बघण्याची काही गरज नाही, आपल्या ताकद तेवढी लावू। निवडणूक कठीण होती आणि त्या निवडणुकीमध्ये रामदासजींचा विजय झाला। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर त्यांना विधिमंडळात प्रवेश करण्याची संधी मिळाली। या सगळ्या काळामध्ये सातत्याने त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की सिनेट आणि एकंदरीतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्रभारीकरणांवर उत्तम काम त्यांनी केले आहे। त्यांच्या कामाची आठवण कायम राहावी या दृष्टीने विद्यापीठात काहीतरी भरघोस घ्यावे असा प्रयत्न आहे। रामदासजींचं एखाद्या गोष्टीचं नियोजन काय असतं, हजार संख्येचं अधिवेशन काही कळत नाही, पण कुठेही गडबड नाही। त्यामुळे दोन गोष्टी पहिल्याच फटक्यामध्ये रामदासजींच्या मला कळल्या। नियोजन, अप्रतिम आवाज, म्हणजे एखाद्या समारोपाच्या आधी गीत होतं तर त्या गीतामध्ये गीतकाराने काही दिशा व्यक्त केलेली असते, त्याच्या कल्पनेतून तो कागदावर गीत तयार होतं। पण गाणारा जर असा निघाला की जो ते गीत हृदयापर्यंत घेऊन मिळवतो आणि हलवतो माणसाला, असं रामदासजींचा आवाज आणि त्यांचं गीत ऐकलं आणि मला असं जाणवलं की ह्यांच्या वैयक्तिक गीतानंतर समर्पणाची आवश्यकता आहे। त्याने गीतच असं। या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोक संदेश ऐकवण्यात आला। विविध संस्था संघटनांतर्फे रामदास आंबटकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं कोटि मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमलां कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां
अमलां तुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। या प्रसंगी आमदार संदीप जोशी, डॉक्टर उपेंद्र कोठेकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आदींसह विदर्भातील भाजपा शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर वीआईपी प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।